नमस्कार मंडळी. मी सौरभ चांदोरकर. जसे मागच्या व्हिडिओमध्ये म्हटल्यानुसार आज 1 फेब्रुवारी भावी गणेश जयंती. आजपासून मी आपल्यासाठी अ, माझ्या या व्हिडिओद्वारे कर्जाविषयक माहिती आणि तसेच त्यावर आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला सर्वांना मागी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण आजच्या या शुभदिनापासून 1 फेब्रुवारीपासून आपलं नवीन यूट्यूब चॅनेल, कर्जविषयक चॅनेल आपण सुरू करत आहोत. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला कुठल्या प्रकारचे कर्ज उपलब्ध आहेत, कुठल्या प्रकारच्या बँकांमध्ये उपलब्ध आहेत आणि आपल्याला त्यासाठी काय काय करावं लागेल. तर सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला नवीन घर घेण्यासाठी बिल्डरकडून किंवा रिपर्चेसमध्ये घेण्यासाठी होम लोन उपलब्ध आहे. तसेच तुमचं जर एक्झिस्टिंग घर आहे, तुम्ही राहते घर आहे आणि तुम्हाला काही त्याच्यात चेंजेस करायचे आहेत किंवा काही अ, बदल करायचे आहेत, तर ते घर तारण ठेवून त्याविषयी पण तुम्हाला त्या त्याच्या अगेन्स्ट पण तुम्हाला लोन मिळू शकतं, ज्याला लॅप म्हणतात किंवा लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी म्हणतात. त्यामध्ये तुम्ही तुमचं कमर्शियल प्रॉपर्टी किंवा रेसिडेन्शियल प्रॉपर्टी किंवा प्लॉट पण तुम्ही तारण म्हणून किंवा मॉर्गेज म्हणून ठेवू शकता. तिसऱ्या प्रकारचं लोन आहे ते बिझनेस लोन आहे, जे आपल्यासारखे एंटरप्रेन्युअर आहेत त्यांना काही आपल्याला ग्रोथ करायच्यासाठी पैसा हा सतत लागत असतो. तर आपण बिझनेस लोन ही उपलब्ध करून देतो. बिझनेस लोनमध्ये वर्किंग कॅपिटल लोन, टर्म लोन, तसेच मुद्रा लोन वेगवेगळ्या टाईपचे आहेत. जसे CGTMEC आहे, PMEGP आहे, CMEGP आहे. तेही आपण उपलब्ध करून देण्यास मदत करतो. जे आपले पगारदार किंवा सॅलरीड इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांच्यासाठी पर्सनल लोनही उपलब्ध करून देण्यास आपण मदत करतो. आता आणखीन 2 प्रकारचे लोन्सही आपण उपलब्ध करण्यास मदत करतो. ते म्हणजे व्हेइकल लोन आणि एज्युकेशनल लोन. व्हेइकल लोनमध्ये तुम्हाला तुमची पर्सनल गाडी घ्यायची आहे. आता अ, पाडवा येतो आहे, तर भरपूर जणांनी पाडव्यासाठी गाड्या बुक केल्या असेल, तर त्यांच्यासाठी काही फायनान्सची गरज असेल तर तेही आपण उपलब्ध करून देण्यास मदत करतो. आणि तसेच काही जणांना ज्यांचे जे कमर्शियल व्हेइकल वापरतात त्यांचे ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे, त्यांना बिझनेससाठी व्हेइकल्स वापरायची गरज भासते, त्यांच्यासाठी आपण कमर्शियल व्हेकलसाठी लोन मदत करून उपलब्ध करून देण्यास मदत करतो. आणि शेवटचं आहे एज्युकेशनल लोन, जे शिक्षणासाठी काही इंजिनिअरिंग म्हणा, मेडिकल म्हणा किंवा आणखी तत्सम काही कोर्सेस आहेत की त्यांच्यासाठी त्यांच्या फीज या थोड्या हायर लेवलला असतात आणि आपण ते लगेचच ते तेवढ्याच ह्याच्यात भरू नाही शकत. तर त्याच्यासाठी आपण एज्युकेशनल लोन देखील उपलब्ध करून देऊ शकतो. साधारणतः एज्युकेशनल हे लोन सगळ्या मोस्टली इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा ओव्हरसीज एज्युकेशन जे घेतात त्यांच्यासाठी लागतात. तर तेही आपण उपलब्ध करून देण्यास मदत करतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणास एवढंच सांगू इच्छितो की आपण व्हेरियस जे विविध प्रकारचे जे लोन्स आहेत ते आपण इन डिटेल प्रत्येक व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण पुढल्या व्हिडिओपासून बघू की होम लोनसाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंटची आवश्यकता असते, कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे, कुठल्या प्रकारचे प्रोसिजर फॉलो करणे गरजेचे आहे आणि तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट, EMI, टर्म हे सगळ्यात कमी ठिकाणी कुठल्या बँकेतून मिळेल, हेही तुम्हाला मी या व्हिडिओद्वारे चर्चेद्वारे सांगण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून तुम्हाला या गोष्टीची मदत होईल. धन्यवाद.